नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. शरद पवारांनी एक मोठा राजकीय डाव खेळलेला आहे आणि त्यासाठी ते एकही शब्द बोललेले नाही. ना निवृत्तीबद्दल बोललेले आहेत, ना राजकारणाबद्दल जे विरोधक आहेत किंवा मित्र आहेत त्यांच्याबद्दल बोललेले नाहीत. पण प्रत्येकाला असं आश्वस्त केलेलं आहे की मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या सोबत आहे. मग तो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधला कार्यकर्ता असेल किंवा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील भारतीय जनता पार्टीचे. प्रत्येकाला असं वाटतंय की शरद पवार आपल्या सोबत आहे. आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एका व्यासपीठावर दिसले, राजकीय दृष्ट्या दिसले. त्याच्यानंतर रोहित पवार दिसले. एकत्रीकरण दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या होत्याच कधी, असा प्रश्न. आणि मग प्रकाश आंबेडकर जसं म्हणालेले आहेत की दोन्ही काका पुतण्यांनी भारतीय जनता पार्टीला वेड बनवलेलं आहे. एकूणच शरद पवार यांनी जी खेळी खेळली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते अडकले. आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे नेते मिळून लोकांना कसं उल्लू बनवत आहे आणि याचा केंद्रबिंदू शरद पवारांचं 24 तास अहोरात्र न बोलता चाललेलं राजकारण कसं आहे या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. आपण जुलै 2023 पासून तर आत्ता जानेवारी 2026 पर्यंत काय पाहिलेलं आहे. म्हणजे 2019 मध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. त्याच्या आधी एक सरकार आलं, ते 80 तासांचं सरकार होतं. त्याच्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच होते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं ते सरकार. त्या सरकार स्थापन करण्यामागे अजित पवारांचं डोकं होतं का? नेमकं डोकं कुणाचं होतं? तर ते होतं शरद पवारांचं, असं सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याच्यावर विश्वास बसावा अशा प्रकारचं राजकारण शरद पवार खेळत आलेले आहेत उभ्या आयुष्यामध्ये. मग ते 80 तासांचं सरकार गडगडलं, गडगडणार होतच. आणि मग ताबडतोब आनंद भरे उड्या मारत अजित पवार सिल्वर ओकवर कसे पोहोचले हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर झालं काय? त्याच्यानंतर हे झालं की उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात आली. त्यावेळेला जे काही केलं गेलं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने केलं गेलं, मग त्याच पद्धतीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं का? तसं झालं नाही. म्हणजे ज्यांना जायचंय त्यांनी जा असं सांगून उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांसह सगळ्या मंत्र्यांना सुरतला पाठवल्याला त्या अर्थाने परवानगी दिली. शरद पवारांनी काय केलं? जे उद्धव ठाकरे म्हणजे काही शरद पवार नाहीयेत आणि शरद पवार म्हणजे उद्धव ठाकरे नाहीयेत. मग शरद पवारांनी निवृत्त व्हावं, सल्लागार व्हावं. आता बस झालं, आपल्याला भारतीय जनता पार्टी बरोबर जायचंच होतं. तशी मीटिंग उद्योगपती गौतम अदानी यांच्या बंगल्यावर दिल्लीला झालेली आहे. मग आता तुम्ही त्याची जाणीव ठेवा वगैरे वगैरे असं बोलून अजित पवार यांनी बंड केलं. आणि मग या बंडामध्ये सगळे ईडीग्रस्त नेते आवर्जून सामील केले गेले, त्यांना शुद्ध करण्यात आलं. मग सुप्रिया सुळे यांच्या भाषेमध्ये आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी सगळे स्वच्छ झाले. आता काय झालेलं आहे? आता सुप्रिया सुळे याच मंत्री होणार आहे. कुठे? दिल्लीमध्ये मंत्री होणार आहे. आणि अजितदादा तर आहेतच. पण ज्या निष्ठा
जी विचारसरणी जी प्रशांत जगताप यांना खटकली, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना खटकत आहे, ते अजून काही बोलत नाहीत, पण ते खटकलेली आहे. अशांचा विचार न करता आपल्याला त्यांचं समाधान जेव्हा करायचं तेव्हा करू, आणि नाही केलं तर त्यांना काँग्रेसचा किंवा इतर पक्षाचा रस्ता रिकामा. साध्य काय करायचं आहे शरद पवारांना? साध्य हे करायचं आहे की राष्ट्रवादीचं जे भवितव्य आहे आणि एकूणच पवार कुटुंबाचं जे भवितव्य आहे आणि राजकारणात समाजकारणात येणारी आपल्या वारसा त्या त्या अर्थाची जी पिढी आहे त्यांना सुरक्षित करणे, आणि मग आपलं ते परम कर्तव्य आहे ते पाळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक असा विश्वास देणे की हे बघा, 8 जे खासदार आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे, ते 8 खासदार आहेत. इकडे सुनील तटकरे आहेत. यांचा विचार, यांचा टेकू तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे मग मोदी काही बोलणार नाही, अमित शहा काय बोलणार आहेत. उलट सुप्रिया सुळे आले आपल्या सगळ्या खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन की त्यांना भरपूर असा वेळ द्यायचा. हे का चाललेलं आहे? हे त्यासाठीच चाललंय. मग आता पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही युती केलेली आहे, तेवढ्या पुरती ती आहे. आमचं दोन्ही तुतारी आणि घड्याळ याचा सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल पेंडिंग आहे. हे बघा, ते लक्षात घ्या. मात्र आम्ही काय करतोय, स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा, स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असं सुप्रिया सुळे सांगत. आणि त्याही आधी शरद पवार काय म्हणाले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मी कधी लक्ष घालत नाही. कार्यकर्त्यांना जर काही आघाड्या युती करायच्या असतील तर त्यांनी अवश्य कराव्यात, मात्र भारतीय जनता पार्टी बरोबर युती करू नये. दिल्लीत केलेली चालणार आहे पण गल्लीत केलेली चालणार नाही, असं ते बोलून मोकळे झाले. मग अजित पवार यांनी काय केलं की आता हे आपली मैत्रीपूर्ण लढत आहे, स्वबळावर तुम्ही बोललेला आहातच, मग पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण नुरा कुस्ती खेळू. मी माझ्या पद्धतीने दादागिरी करत, आणि नाही म्हटलं तरी कुणी मला मुजोर म्हटलं तरी चालेल, मी तुम्हाला लुटारांची टोळी ठरवणार आहे. आणि मग मी ज्या वेळेला असं विचारलं आहे की काय तुम्ही सत्तेमध्ये बरोबर आहात, म्हणजे तुम्ही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे एवढे मोठे आरोप करत आहात, ते कसं काय? मग ते काय त्यांनी काय सांगितलं, अजित पवारांनी काय सांगायचं किंवा काय सांगितलेलं आहे की राज्यामध्ये आमचं जे सरकार आहे ती गोष्ट वेगळी आहे. आम्ही जे काही टीका आरोप प्रत्यारोप करतोय ते इथले स्थानिक संदर्भ आहेत. अहो, ती महानगरपालिकेचा कारभार राज्य सरकारचं नगर विकास खातच चालवणार आहे, मुख्यमंत्रीच चालवणार आहेत. हे नाही, हे म्हणजे लोकांना कसं आहे, वेड बनवण्याचं काम चालू आहे. मग आता आरोप प्रत्यारोप, जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डिंगचा घोटाळ्याची आठवण करून दिली. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, त्यांच्या भाषेतले चंपा एकेकाळचे, त्यांना आठवण करून दिली. ते कोण महेश लांडगे वगैरे, अरे तुरे काय वगैरे ते चाललंय, ते त्याला खडचवणं चाललेलं आहे. हे सगळं केलेलं. पण पार्थ पवारची चौकशी करायची. पार्थ पवार तर सरळ सरळ अडकलेले आहेतच. अंजली दमनिया, विजय कुंभार यांनी पुरावेच दिलेले आहेत. तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी पहिल्यांदाच क्लीन चिट दिली की पार्थची कुठे सही नाही. बरं, ते देवेंद्र फडणवीस यांचं जाऊ द्या, आपण बोलतोय. खासदार सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं तर पार्थ असं काही करेल असं काही मला वाटत नाही, असं म्हणून संपला विषय. म्हणजे ज्या वेळेला शरद पवार मुलाखती देतात ज्येष्ठ पत्रकारांना, तर इंडियन एक्सप्रेसला त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक मुलाखत दिली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं आता हे एकत्र यायचं की नाही. आता काही लोकांना वाटतंय एकत्र यावं, काही लोकांना वाटत नाही, असं करून त्यांनी ते सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवलं. सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं, माझी आणि बाबांची भेटच नाही, आमचं बोलणंच नाही, आमचं त्या विषयावर काही चर्चाच नाहीये वगैरे, असं सगळं ते सांगायचं. आता इकडं काय की शरद पवार जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वेगळं बोलतात तसं इकडे मुंबईला आले. महाविकास आघाडीमध्ये आहात का तुम्ही?
हो आहे मी. मग त्याला कुठं जागा आहे म्हणायला? उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या बरोबर काँग्रेसनी जाणं पसंत केलं नाही मुंबईमध्ये. पण मी आहे तुमच्या बरोबर असं म्हणून ते तिथं आलेले आहेत. आणि जे ठाकरे बंधू गौतम अदानींवर कठोर प्रहार करत आहे, की गौतम अदानींच्या घशामध्ये सगळी कशी मुंबई घातली जात आहे, गुजरातमध्ये मुंबई कशी समाविष्ट केली जाणार आहे किंवा केंद्रशासित प्रदेश केला जाणार आहे वगैरे वगैरे वगैरे, ती टीका. तेच गौतम अदानी बारामतीमध्ये येतात, विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येतात आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शरद पवार एक्सलन्स ते सेंटरचं उद्घाटन करतात, त्याला कोट्यवधी रुपयाची देणगी देतात. आणि मग ते सगळं कसं आमचं कौटुंबिक मैत्री आहे, मग सामाजिक भाव आमचा कसा आहे वगैरे वगैरे ते सगळं प्रदर्शित केलं जातं. म्हणजे शरद पवार सगळ्यांनाच हवे आहेत आणि शरद पवार सगळ्यांचेच आहेत. मग किती 8 खासदार आहेत का 10 आमदार आहेत वगैरे याच्याशी काही देणं घेणं नाही. ते जसे विरोधकांबरोबर आहेत तसेच ते सत्तेबरोबर देखील आहेत. आणि तेच त्यांचं राजकीय कसब आहे. आणि राजकारण कशाला म्हणतात हे माझ्याकडून शिका, असं ते कुणाला भाग पाडतात म्हणायला, की वाऱ्याची दिशा कुठे चाललेली राजकारणाची हे कुणाला कळतंय? फक्त शरद पवारांना. आणि हे प्रमाणपत्र कोणी दिलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे. बरेच काही संदर्भ आहे. आता हे काय आहे की हे सगळे राजकारणी मिळून भाबडे निष्ठावान कार्यकर्ते असतील त्या त्या पक्षातले, त्यांना वेडं बनवतात. आणि लोकांना वेडं बनवणं म्हणजेच राजकारण आहे. कारण राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणायचं? ही कूटनीती आहे, आम्ही काय छन्नासाचे वस्त्र परिधान केलेले नाही. आणि शरद पवारांनी काय सांगायचं? की विचारधारा, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, विचारांशी कधी तडजोड केली जाणार नाही. धर्मनिरपेक्ष वगैरे, सर्व धर्म समभाव वगैरे असं केलं जाणार नाही. आणि ज्या वेळेला राजकीय युती करण्याचा प्रसंग येईल, आमचं वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून आम्ही ते करतोय, त्याच्यामुळे आम्हाला बोल लावण्याचं काही कारण नाही, असं प्रकारे ते सांगितलं जातं. आणि लोकांनी काय करायचं असतं? विचारसरणीचे ढिंडोरे पेटवायचे असतात, सतरांच्या उचलायच्या असतात. मग त्याच्यामध्ये कुणीही आपलं सत्व शोधण्याचा प्रयत्न करो, त्याने आपलं फक्त कसं आहे की तो बोलला की टाळ्या वाजवायच्या, आणि तो चुकला की त्यांनी सांगायचं हे राजकारणात असंच चालतं म्हणून आपण गप्प बसायचं. हेच सध्या महाराष्ट्र बघतोय. आणि शेवटी शरद पवार यांचा पराभव शरद पवार सुद्धा करू शकत नाही, हेच कर. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.